माझी प्रजा, ही माझी प्रजा सुखी समाधानी आहे. परंतु महादेवाने जालिंदराचा वध केला तेव्हापासून या स्वर्गावरील सारे संकट टळले. हो, तेव्हापासून या स्वर्गाचा आनंद उपभोगीत आहे. नारायण 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 नारदाची स्वारी चाली तालावरी. नारदाची स्वारी चाली तालावरी. निघुणी चालली हो इंद्राच्या दरबारी. निघुणी चालली हो इंद्राच्या दरबारी. नारदाची स्वारी चाल तालावरी. नारदाची स्वारी चाल तालावरी. निघुण चालली हो इंद्राच्या दरबारी. निघुण चालली हो इंद्राच्या दरबारी. नारायण नारायण नारायण. स्वर्गाधिपती देवराज इंद्र यांना या ब्रह्मपुत्र नारद मुनीचा साष्टांग दंडवत प्रणाम. आशीर्वाद आहे. नारायण नारायण. मुनिवर्य, आज विशेष प्रयोजन. देवराज, आपल्याला तर ज्ञातच आहे, महादेवांच्या वरामुळे उन्मत्त झालेला कामासूर आता स्वर्गनगरीवर चाल करून येत आहे. नारायण नारायण. मुनिवर्य, कामासूर कोण आहे हा कामासूर? नारायण नारायण. देवराज, सती वृंदेचा पुत्र कामासूर जो विष्णूचा अंश आहे. नारायण नारायण. मुनिवर्य, तुम्ही मुलीच काळजी करू नका. मी माझ्या शस्त्राने त्यास यमलोकी पाठवून देईन. नारायण नारायण. परंतु देवराज, तुम्ही सुद्धा सावध राहा. येतो आम्ही, आज्ञा असावी. नारायण नारायण. तव नामाच्या जपता मला. तव नामाच्या जपता मला. धन्य जगी झाले. धन्य जगी झाले. मुकिया नाम प्रभूचे गाजते. मुकिया नाम प्रभूचे गाजते. ज्याच्या मनात मी प्रवेश करतो त्याला मी कामातूर बनवतो. मग त्याला भय राहत नाही की लज्जा. म्हणूनच कामातुरम ना भय न लज्जा. देवेंद्र, तुझी ही अमरावती माझ्या स्वाधीन कर आणि तू निघून जा.
हे इंद्रपद, स्वर्गाची शाळा आहे ती तुझ्या सारख्याच्या हाती सजासजी मिळणार नाही. त्यासाठी तुला त्या देवेंद्राशी युद्ध करावं लागेल. अरे युद्ध करण्यासाठीच आणि तुम्हा देवतांना एकेकाला अद्दल घडवण्यासाठी या कामासुरानं वरदान मिळवलंय. कारण देवेंद्रा, अरे तुला तुझं हे सिंहासन वाचवण्यासाठी कुणाची ना कुणाची तरी मदत घ्यावीच लागते. कामासुरा हा देवेंद्र कश्यप ऋषी आणि आदित्य मातेचा पुत्र आहे. चार ऋषी सृष्टी निर्माण करणार ब्रह्मदेवास मोलाचे सहकार्य केले. ती सृष्टी तुझ्यासारख्या असुरांच्या हाती देऊन मला ती मातीमोल करायची नाही. म्हणे मला मातीमोल करायची नाही. अरे ही सारी सृष्टी मातीमोल करू ब्रह्मदेवानं विश्व लिहिले हे निर्माण केलेले हे विश्व ते नष्ट करून दैत्य कुलाचा पुनर्जीवन करायचं आहे मला. कारण हे देवेंद्रा, हे मी सप्त विकारांचा राजा आहे हे तुला माहित नाही. याची तुला प्रचिती म्हणून तुझ्या अंगावर शस्त्र छेद उत्पन्न झाले होते. ज्या वेळेस तू अहिल्याला भोगले होतेस त्यावेळेस तुझ्या अंगावर शस्त्र छेद उत्पन्न होऊन तू ऋषांग्रहित राहिलास. त्याच्याच परिणाम कामासुरा अजून भोगत आहे. स्वीकार त्याचेच परिणाम म्हणून हा कामासुर आज तुम्हा देवतांना सोडणार नाही. कारण या साऱ्या ब्रह्मांडाचा राजा होणे हे स्वप्न आहे, हे वरदान आहे आणि ते मी घडवणारच. चाल स्वीकार अजून तुला या कामासुराची प्रतिती यायची बाकीच आहे. कारण अरे हा सप्त विकारांचा राजा हे देवादिदेव महादेवांचे शब्द आहेत आणि ते कधीच निष्फळ होणार नाही. म्हणून म्हणतो या अखंड सृष्टीचा ब्रह्मांड हे जिंकण्यासाठी तुम्हा देवतांना मग 33 कोटी देव त्याने मिळून या कामासुरावर प्रहार केला तरी त्याचा त्याला काहीच फरक पडणार नाही. म्हणून म्हणतो चल आज याच रणमैदानामध्ये याच रणांगणामध्ये प्रचिती घडवून आणणार आहे कामासुर. चल स्वीकार रणांगण.
ह्या कामासुराचा? अरे यांना उदासी बाळगलेलं स्वप्न अखंड त्रिखंडाचा स्वामी व्हायचंय, तेव्हा तुम्ही देवतांनी कितीही नीच कृत्य केलं मला माहित आहे. अरे माझ्या प्रिय आईच्या सुरासाठी हा पेटलेला वनवा हा कामासूर शांत बसणार नाही. ए देवेंद्रा, तुला तुझं हे सिंहासन आणि तुला वाचवण्यासाठी कुणाची तरी कुणाची मदत घ्यावीच लागते. मग आता पाहतोच कोण तुझ्या मदतीला येतो ते. वा, म्हणजे या देवतांनी साऱ्या सृष्टीचा काया पालट केलं. त्यामध्ये त्या हरामखोरांनी मातेचा छळवाद मांडला, या विश्वाला भ्रष्ट केलं. नादान नाही, ते कदापि शक्य होणार नाही तुम्हाला. कारण हे देवेंद्र, अरे तुझी ही अमरावती जिंकून आज हा कामासूर या त्रिखंडाचा स्वामी झाला. म्हणजेच ज्याच्या मनात मी प्रवेश करतो त्याला मी कामातूर बनवतो. मग त्याला भय राहत नाही की लज्जा. कामातुरम ना भय ना लज्जा. म्हणूनच या विश्वाचा हा अधीश्वर भक्त